श्री गणेशाय नमः। अथ देवी महात्म्ये द्वादशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। श्री देवे नमः। जय जय अंबिके शंकर प्रिये मूल प्रकृती महामाये। तो नाम स्मरणे संकट जाये तृण अग्नि न्यायवत। ऐसिया तुझे पवित्र नामी सदा तत्पर राहिलो आम्ही। आता नेई मोक्षधामी संसार दुःखे निवटून या। असो पूर्वाध्यायी कथन नारायणी स्तुती जाण आणि देव्यावतार निरूपण केले निजमुखे देवांसी। आता पुढील चरित्र एकचित्ता देवनी सर्वत्र जे का श्रवण पटणे पवित्र भुवनत्रया करीत असे। देवी म्हणे देवा लागून जो एकाग्र चित्त होऊन नित्य हे महात्म्य पठन करून तोषविल मज लागी। तयांच्या सकल बाधेते निसंशय मी स्वये नाशिते। इह परत्री सौख्य त्याते देऊनिया तोषविन। मधु कैटभाचे गातन आणि महिषासुराचे मर्दन शुंभ निशुंभाचे निर्दलन यांचे कीर्तन करीतील जे अष्टमी चतुर्दशी नवमीसी। जे होनी एकाग्र मानसी श्रवण करती महात्म्यासे। प्रेम भक्ती करुनिया तयासी किंचित पाप आपदा दारिद्र्य दुःख न होय कदा। प्राप्त होती सर्व संपदा याचे पठनही करत्यासी। इष्टजनांचा वियोग काही कदा काळी होणार नाही। तस्कर आणि शत्रूंचे भयही त्यासी कदा असेना। राजापासून अग्नीपासून तया भय न होय जनी। शास्त्रांचे जलांचे त्या लागुनी भय कदाही असेना। या कारणास्तव जाण माझे हे महात्म्य पवित्र पूर्ण। एकाग्र चित्ते श्रवण पठन करत्याशी कल्याण होईल की। महामारीपासून सर्व नानापरींचे उपद्रव तैसेची त्रिविध उत्पात भाव शांत करी महात्म्य हे। माझ्या मंदिराच्या ठाई जाण याचे करील श्रवण पठन। त्याच्या सानिधाना ते टाकून मी न जाई कदापि। जेथे महात्म्याचे पठन तेथे माझे सनिध जाण। सर्व काळ वास करून मी राहे तयापासी। कोठे कोठे पठन करावे ते सांगते एक स्वभावे। बली प्रदान करिता भावे पठन याचे उत्तम। पूजेच्या ठाई जाण अवश्य याचे करावे पठन। आणि होमाचे काळी पूर्ण महात्म्य पठन करावे। श्रवण अथवा पठन दोहींचे फळ समान। परी एकाग्र चित्ते करून सादर मात्र असावे। जाणूनी अथवा न जाणता बलिपूजा करिता निश्चित। आणि अग्नीचे ठाई होम देत प्रेम धरुनी मानसी। त्या बलिपूजेते आणि होमाते मी ग्रहण करीन निश्चिती। बहुत असे आवडी माते होमाची आणि पूजेची। प्रतिवर्षाचे शरदकाळी महापूजा करावी तत्काळी। पूजा काळी मिळवणी सकाळी महात्म्य श्रवण करावे हे। सर्व बाधेपासून मुक्त ते होती धनधान्य सुतान्वित। माझ्या प्रसादे करून समस्त अर्थप्राप्ती होईल तया। मी बोलते यात संशय धरू नका हाची निश्चय। सर्वदा तयासी होय विजय महात्म्य श्रवण करत्यासी। महात्म्य पराक्रम उत्पत्ती जो का श्रवण करी निश्चिती। तेणे कालाधिकांचे भय चित्ती धरू नये सर्वथा। जो का महात्म्य करी श्रवण त्याचे शत्रु पावती मरण। त्यांचे होय सदा कल्याण संशय नाही सर्वथा। श्रवणार्थी अशी कल्याण हे तवाश्चर्य नव्हे जाण। तर परी तयाच्या कुडाशी पूर्ण आनंद होय सर्वदा। सर्व शांतिकर्माचे ठाई जाण अवश्य याचे करावे पठन। जाहली या दुःस्वप्रदर्शन श्रवण याचे करावे। हे महात्म्य करी श्रवण करिता ग्रहपीडा न सतीच तत्वता। सर्व उपसर्गांची शांतता होय येणे करून या। दुःस्वप्नांचे सुस्वप्न होय बालग्रहाची पीडा जाय। सर्व रोगात नाशाचा उपाय महात्म्य श्रवण असे हे। वियोग होता स्त्रीपुत्रांचा पुन्हा संयोग होय साचा। सकळांची मैत्री करण्याचा हाची उपाय निधारे। दुरुत्वाची बडे सकळ येण्याची लया जाती तत्काळ। भूत प्रेत पिशाचे केवळ नाश पावती पठनेची। सर्व माझे हे महात्म्य देख जाणावे मम सनिध कारक। माझी पूजा संवत्सरिक मम प्रीत्यर्थ करावी। मद कारणे बलिदान मेघाश्व महिषादी पशु जाण। तद्भावे पौष्टिक पशु करून बलिदान करावे। अथवा कुष्मांड फळाचा बळी येता अधिकारे अर्पावा तत्काळी। जितक्या पशुच्या रोमावळी पशु शरीरी असतील प्रतिरोमी सहस्रवर्ष दुर्गालोकी वास विशेष। त्यासी घडेल सावकाश यासी संशय असेना। आश्विन शुक्ल प्रतिपदेसी कलश स्थापने विधीसी। उपवास करावा अष्टमीसी नवमीसी होम पारणे। तेची दिवशी बलिप्रदान अपराह्न काली करावे जाण। आणि कुमारिका पूजन अवश्य ते दिवशी करावे। मुळावरी सरस्वत्या वाहन श्रवण नक्षत्री विसर्जन। विजयादशमी सही पूजन करून मग विसर्जावे। 3, 5 अथवा 7 अथवा 9 दिवस पर्यंत नवरात्र करावे एकभुक्त नक्त अथवा उपोषणे। स्त्रीपुरुषांनी करावे व्रत सर्व वर्णासी असे उचित। अभ्यंग दंत व धावन निश्चित पुष्पादी ग्रहण करावे। अंजन आणि तांबूल जाण कुंकुमयुक्त वस्त्रे आपण यथाधिकार यांची धारण उपवासी करावे। अशौच अथवा रोगग्रस्त रजस्वला झाले निश्चित स्वय करावे उपवास व्रत। कायिक नियम करावे।
जपपाठ अर्चन स्तवन अन्य द्वारा करावे जाण. नवरात्राचे अंती पारणे स्वयमेव करावे. अशौचांती ब्राह्मण भोजन करावे. ब्राह्मणाशी दान. नक्षत्र योग नसता दान. तिथी ग्रहण करावी. सप्तमी पासून 4 दिन केलिया सरस्वती पूजन. लिहिता वाचता अध्ययन करिता दुःख जात असे. नित्य राजोपचारे करून महापूजा करावी जाण. नवरात्री चंडिका पूजन केलिया अनंत फळ होय. ब्राह्मण भोजन कुमारी पूजन नित्य यथाशक्ती करावे आपण. कुमारी पूजनाचे विधान एकाग्रचित्ते श्रवण करा. कुमारी असावी रोगरहित. कुरूप नसावी निश्चित. अंगी व्रणचित्रे विवर्जित. स्ववर्णाची असावी. 1 वर्षाची कन्या दान. तिचे करू नये पूजन. 2 संवत्सरापासून 10 वर्षांत पूजावी. 2 वर्षाची कुमारी दान. मुख्य तिचे करावे पूजन. 3 वर्षाची त्रिमूर्तीदा पूर्ण पूजन भावे करावे. 4 वर्षाची कल्याणी. 5 वर्षाची रोहिणी. 6 वर्षाची काली म्हणून नाममंत्रे पूजावी. 7 वर्षाची चंडिका. 8 वर्षाची शांभवी देखा. 9 वर्षांची दुर्गा एका. 10 वर्षाची सुभद्रा ती. या प्रकारे करून नवकन्यांचे करावे पूजन. मुख्य नाममंत्र जाण बोलिला असे पुराणे. श्रुती स्मृतीचे मंत्र म्हणती. परी नाममंत्र अंती जपती. म्हणून तेची मंत्र निश्चिती. मुख्य असे परियसा. नाममंत्राचे लक्षण प्रणव आदी उच्चारून. नामासी चतुर्थ लावून नम अंती म्हणावे. असो प्रतिपदेशी कलश पूजून आरंभावे पूजानुष्ठान. उपांग ललिता व्रत पूर्ण पंचमी दिवशी करावे. सप्तमी दिवशी सरस्वती मूळ नक्षत्री पूजा करीती. दशमीशी पुस्तक शस्त्रे पूजती. मग करीती विसर्जन. अष्टमी दिवशी अकस्मात कोट्यावधी योगिनी सहित प्रकट झाली ती निश्चित महामाया जगदंबा. चैत्र शुद्ध अष्टमी दिनी जन्मले देव महाभवानी. म्हणून उपवासा लागून योग्य असती हे दिवस. असो नवरात्रामध्ये जाण जयासी नगडे उपोषण. तेने अष्टमीशी तरी पूर्ण उपोषण करावे. यद्यपि नगडे सर्वांस पुत्रवंते करावे विशेष. 9मी दिवशी सप्तमीस समाप्तीस होम पारणे करावे. 9मी दिवशी अपराह्णी बलिदान करावे देवी लागुनी. 10मी दिवशी सर्वांनी मिळून सीमोल्लंघन करावे. सायंकाळी 10मीस जाण श्रवणयुक्त सीमोल्लंघन. अस्मंत कशमीचे पूजन नाममंत्रे करावे. या नवरात्रामध्ये जाण आधारी पुस्तक स्थापन. मग करावे महात्म्य पठण. करी घेता निष्फळ होय. प्रतिदिनी 9मी पर्यंत महापूजा करावी निश्चित. समारंभ करावा बहुत. ती पूजा वार्षिकी जाणावी. संवत्सरामध्ये 9 दिन नवरात्म्य महात्म्य थोर जाण. वावयाचे काय कारण एकाग्रचित्ते श्रवण करा. पुलस्तीच्या वंशी जन्मले. रावण कुंभकर्ण वरे मातले. सर्व देव बंदी घातले. कार्य योजिले सर्वही. ब्रह्मदेवे पंचांग सांगावे. इंद्रे पुष्पहार गुंफावे. रावणाचा गळा घालावे. तो शवावे सकळीके. चंद्राने छत्र धरावे. सूर्याने दीप पाजळावे. वरुणाने उदक भरावे. तीर्थ समुद्रा लागोने. अग्नीने सर्व वस्त्राचे मळ क्षालन करावे तत्काळ. गणपतीने पशु सकळ रावणाचे राखावे. वायूने रावण गृहीची धूळ सर्वदा केर काढावा सकळ. षष्टी देवतेने तत्काळ बाळंतपणे करावे. 80 सहस्र स्त्रिया जाण. 1 लक्ष पुत्र संतान. 1.25 लक्ष पौत्र प्रमाण रावणाचे असती पै. अष्टभैरव जे का प्रबळ रावणाचे ते कोतवाल. त्यांनी रात्री जागून केवळ चौकी पहारा करावा. मल्हारी देव जाण तेने करावे केश कृंतन. नवग्रहांचीही मिळवून आज्ञे करून वर्तावे. या प्रकारे कार्यार्थ केले. किती एक बंदी घातले. देव ऋषी त्रास पावले. शरण गेले ब्रह्मयासी. तेणे विष्णूशी प्रार्थिले म्हणून राम लक्ष्मण झाले उत्पन्न. त्यांनी युद्ध केले दारुण लंकेवरी रावणाशी. इंद्रजित कुंभकर्ण या दोघांचे केले हनन. परी रावणाशी मरण कैसे होय कळेना. रावणाशी अमरत्वाचा वर. हृदय अमृत कलश साचार. संग्रमी त्याचे छेदिता शिर. पुन्हा उत्पन्न पै होय. तेव्हा राम चिंताक्रांत झाले. सर्व देवांशी संकट पडले. मग ब्रह्मदेवे जागृत केले महामायाशी ते काळी. रामासी व्हावा जय प्राप्त. रावणाशी मृत्यू निश्चित. म्हणून ब्रह्मदेव त्वरित जागृता करिता झाला. अश्विन शुक्ल प्रतिपदेशी देवी जागृत झाली निशी. चंद्रदर्शन नसता रात्रीशी जागी झाली महामाया. म्हणून चंद्राचे दर्शन ते दिवशी न घ्यावे आपण. असो रामासी जय होईल जाण ऐसा वर दिदला. मग सर्व देव ऋषी मिळून निश्चय केला आपले मनी. रावण मरेपर्यंत सर्वांनी आराधावी जगदंबा. ऐसा सर्वांनी निश्चय करून मग मांडिले अनुष्ठान. कलश स्थापन देवी पूजन. चंडीपाठ आरंभिला. कुमारी पूजन उपोषण यथाशक्ती ब्राह्मण भोजन. सर्व देव ऋषी मिळून अनुष्ठान चालविती. इकडे देवीचे आज्ञे करून युद्ध मांडिले अतिदारुण. 7 दिवस पर्यंत जाण अहोरात्र युद्ध केले.
मग अष्टमी दिवशी देख मरण पावला दशमुख, कोट्यावधी योगिनी सहित सुरेख, तै प्रकट झाली जगदंबा. ब्रह्मा आदी करून देव, तेव्हा आनंदले सर्व नाना परींचे वर अपूर्व पाहुनी स्तवितये देवी ते. मग देवीच्या आज्ञे करून नवमीसी होम पारणे सारून, देवी कारणे बलिदान केले अपराह्नी देवांनी. इकडे रामे बिभीषणाला लंकाराची स्थापन केला. मग दिव्य देवोनी सीतेला निघता झाला सुमूर्ते. आश्विन शुक्ल दशमी जाण, सायंकाळी नक्षत्र श्रवण, विजय नामाचा काल पूर्ण, तारका उदयी जाणावा तो विजय काल सकळी का. सर्व कार्यार्थ साधक, प्रयाण मुहूर्ती विशेषक, सर्व कामना सिद्ध होती. विजय कालाची म्हणवनी, विजयादशमी म्हणती जनी, तो विजय मुहूर्त पाहुनी निघता झाला कुकुत्स. सर्व देवांसहित जाण, करोनिया शमी पूजन, केले शमीशी प्रिय भाषण, मग पुष्पकी बैसला. ईशान्यसी केले गमन, आला अयोध्ये लागून, सर्व सुहदादी जना भेटून राज्य करिता झाला. सर्व देव ऋषीशी आनंद, जाला फुटले अवघे बंद. सीमोल्लंघन केले प्रसिद्ध, स्वेच्छा प्रकारे दशमीसी. या कारणास्तव जाण, विजयदशमीसी पूजन, करावे ईशान्यसी सीमोल्लंघन, शमी पूजने जया प्राप्ती. नवरात्री आणि विजयदशमीसह महापूजा करावी विशेष, त्या पूजेच्या कारणे अवश्य वार्षिकी पूजा म्हणावी. हा नवरात्र विधी कथन केला कालिका पुराणावरून. रायाचेही पूर्वज जाण, नवरात्र करीते झाले. कल्पपरत्वे अवतार, होती जाती वारंवार, कथा भेदही साचार, अनेक परी असतिते. महानवमी दिवशी जाण, जे करावे देवी पूजन, त्याचा महिमा न कडे पूर्ण, ब्रह्मादिका हरिहरा. जो सुगंध पुष्पतोय करून, देवी कारणे घाली स्नान, तो जाय वैकुंठा लागून, संशय नाही सर्वदा. शिरे करुनी जो घाली स्नान, तया प्राप्त इंद्रभुवन. दधी स्नान अर्पिता जाण, शिवलोकासी पावेतो. घृतस्नान घालिता आपण, दश पूर्वजा सहित जाण, दशावतर औरज घेऊन दुर्गालोकी वास करी. जो का पंचगव्याचे स्नान अर्पितसे देवी लागून, सर्वदा विष्णूचे सन्निधान तया लागी होतसे. कपिला धेनूचे दग्ध हृत, त्याचे शतगुणे पुण्य होत. इक्षुरसे तो जो स्नापित, तोही पावे विष्णुलोका. जो मधु स्नान घाली आपण, तयाचे समस्त पितृगण, सहस्र वर्षेपर्यंत जाण तृप्त होती निर्धारे. स्नानाशी अर्पिता तीर्था जड, अश्वमेघाचे पावे फळ. गंधोदक स्थाने केवळ, महिमा पावे चंद्रलोकी. कर्पूरोदकी सुगंध पदार्थ, तो तेणे स्नान घाली यथार्थ. स्वर्गलोकी सुगंध अर्थ प्राप्त होती तयासी. क्षीर कुशाग्र अक्षता जड, दधी सर्षप यव दुर्वा तीळ, मधु कुंकुम गोरोचनादी सकळ. 12 वर्ष पदार्थ अर्ध्याचे, मंत्रयुक्त अर्ध्य देवीसी. जो का अर्पण करी विशेषी, तो दश सहस्र वर्षी दुर्गालोकी वास करी. उदक कुशाग्र क्षीर तंदुळ, दधी घृत सर्षप तीळ, अष्टांग अर्धे हा केवळ. अर्पिता सायुज्य पावेतो. चंदन कर्पूर गोरेचन, अगरू कस्तुरी कुंकुम चाण. सुगंधे करीत असे लेपन, चारी पुरुषार्थ पावेतो. नाना परिचय अर्पिता पुण्य, पुष्प तत्काळ होय तो निष्पाप. याची जन्मी देवी स्वरूप प्राप्त होय तयासी. कृष्ण गरु कर्पूर चंदन, दशांग गुगुल धूपार्पण. केली या पावे दुर्गा भुवन, यासी संशय असेना. धृतदीप लाविता प्रसिद्ध, तयासी घडे अश्वमेघ. तैल दीप लाविता अगाध, वाजपेय घडे त्यासी. जितुका दीपांचा संघात, दीप लावी घृतयुक्त. तितुके कल्प सहस्र वर्ष पर्यंत दुर्गालोकी वास करी. शर्करायुक्त पायस, जो अर्पण करी देवीच. सकळ राज्यप्राप्ती त्यास, संशय नाही सर्वथा. देवीशी चतुर्विध अन्न, षड्रसानी पक्वान्न. संतती संपत्ती ऐश्वर्य पूर्ण प्राप्त होय तयासी. जो देवीशी वस्त्रे अर्पित, त्यासी चितुके अतंतु असती निश्चित. तितुके वर्ष सहस्रात वास करी दुर्गागृही. छत्रे चामरे अलंकार, व्यंजन आदर्शदरी सादर फल. तांबूल दक्षिणा समग्र, जे जे पदार्थ अर्पावे त्याच्या अनंत गुणे निश्चित. आपणा लागे प्राप्त होत, अंती निर्वाण मोक्ष पावत. संशय चित्ती न धरावा, देवी म्हणे देवाला गुण. मज करावे सर्व भोग अर्पण, तर्पण होम विप्रभोचन. वार्षिकी पूजा करावी, संवत्सरे करुणी पूजन. माझी स्वाधावी प्रीती जाण, माझे चरित्र श्रवण पठन. प्रेम भावे करावे, पातकाच्या करीनाश. आरोग्यता पाठकास, भूतापासून रक्षणास. हे महात्मे करीत असे, सकळ शत्रूंचे भय जाय. सदा शुभ फल प्राप्त होय, दावाग्नीचे नाही भय. जरी वेष्टिले तयाने, तस्करांनी जरी वेढिला. शत्रूने तो जरी धरिला, सिंह व्याघ्रादिकी गाठिला. घोरवनी यद्यपि राजाने क्रोध पावून, अज्ञापीला वधा लागून. बंध पावला असता जाण, घोरणी तो चाला वायूने. समुद्री नौकेमध्ये बैसला, संग्रमे शस्त्रपात घडला. घोर
बाधा झाली तयाला कळा लागल्या सर्वांगी, स्मरता माझे हे चरित सर्व संकटापासून मुक्त होत. सिंहादी चोर वैरी समस्त दूर पडते निरारे, ऋषी सांगे सुरता प्रती ऐसे बोलणी भगवती गुप्त झाले निश्चिती. पाहता असता सुरवर तै देवन होनी आनंदयुक्त, स्वाधिकारा ते पावले त्वरित यज्ञ भागादी समस्त पूर्वीचे परी पावले. देवीने शुभ निशुभ असुर मारिले पराक्रमी दुर्धर, मग उरले दैत्य समग्र पाताल भुवनी प्रवेशले. मेघा ऋषी सांगे सुरता या प्रकारे देवी तत्वता केवळ जन्म मृत्यू रहिता निरंतर नित्य असे. परिभक्त कार्या लागून पुन्हा पुन्हा होऊन उत्पन्न या विश्वाचे परिपालन करीती झाली महामाया. ती या विश्वाते मोहित सर्व जगात ते उत्पन्न करीत, प्रार्थिले असता त्वरित विज्ञान या वृद्धी होते तसे. तिने ब्रह्मांड व्यापिले समस्त महाकाली महामारी निश्चित, तिची सृष्टी झाली अद्भुत भूत स्थिती करीत असे. तिची अनादि जाण वृद्धी प्रदा गृही होऊन भवकाली सर्व कल्याण करीत असे भूतांचे. तैशीच विनाशकाळी जाण अलक्ष्मी होय नाशा लागून एव सर्व काली सनातन संचली असे महामाया. यास्तव पुष्पधुपादी केसी स्तविता पूजिता जगदंबेसी, शुभमती पुत्र भक्तांसी देतसे धनय अपार. विद्यार्थी विद्यावंत होती, राजलोभिया राज्यप्राप्ती, भावर्यार्थी अशी अंगना निश्चिती, मनोहारिणी प्राप्त होय. धर्माचे ठाई बुद्धी सतत अंती उत्तम गती देत असो. या प्रकारे निश्चित चरित्र महिमा वर्णिला. आता पुढील अध्याय जाण सुरत वैश्याम वरप्रदानम. देईल सोय देवी आपण महामाया जगदंबा, श्रीदेवीने जैसे बोलविले तैशीचे ते वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिशिले कृपा करुनी सर्वदा, याचे करिता श्रवण पठन सर्व बाधा जाती निरसन. देवी करीत असे श्रवण भक्ताजवळी बैसोनी, त्या श्री अंबेसी नमन सर्व भावे असो जाण. राममुखे कृपा करून हे महात्म्य वदविले. एव श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरे देवी भगवते महात्म्ये महासरस्वती व्याख्याने दिव्याश्वरित महात्म्या वर्णनम तथा भगवती वाक्य निरूपणम. नाम 12 श्री जगदंबार्पणमस्तु.